नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, निवडणुका संपल्या तरी त्याचं कवित्व नंतरही चालू राहतं. म्हणजे त्याच्यात गंमत अशी असते की जी बाजू जिंकलेली असते त्यांना आपण कसा पराक्रम केला हे आळवून आळवून ओरडून ओरडून सांगायचं असतं. तर दुसरीकडे जी बाजू पराभूत झालेली असते किंवा ज्यांना अपयश मिळालेलं असतं त्यांना आपला पराभव कसा झाला नाही, थोडक्यातच कसं इकडे तिकडे झालं, अन्यथा आम्हीच जिंकलेलो होतो, हे सांगायचं असतं. आणि मग काँग्रेस सारखा पक्ष असेल तर तो लगेच सगळ्या व्यवस्था, जी काही अ, यंत्रणा असते, मग सरकारची असेल, स्थानिक असेल, निवडणूक आयोग असेल, त्यावरच प्रश्नचिन्ह लावायला सुरुवात करतो. आणि ही जुनी गोष्ट झाली आहे. आता सर्वसामान्य भारतीय मतदाराच्या मनात ही गोष्ट अंगवळणी पडलेली आहे. कारण तुम्हाला आठवते, गेल्या साधारण मला वाटते 2017 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने 403 पैकी सव्वा 300 जागा मिळवल्या. तेव्हापासून मतदार मतदान यंत्र जे आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह लावण्याची सुरुवात झाली. आरंभी तुमच्या मायावतींनी त्यावर प्रश्नचिन्ह लावलं होतं. पण त्याच्याही आधी, म्हणजे जवळजवळ 2015च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाने निवडणूक मतदान यंत्रावर प्रश्नचिन्ह लावलेलं होतं. पण तेव्हापासून हळूहळू करत सुप्रीम कोर्ट असो, निवडणूक आयोग असो, कुठला स्थानिक पातळीवरचा पोलीस ठाणा असो, महापालिका असो, प्रत्येक जण भाजपने आपल्या खिशात टाकलेला आहे. आणि कायदे नियम घटना धाब्यावर बसून भाजप प्रत्येक ठिकाणी मॅन्युप्युलेशन करतं, असं सांगायची एक फॅशन झालेली आहे. आणि त्यामुळे आता सुद्धा ज्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष जिंकणार असा माहोल तयार करण्यात आला आणि त्यांचा पराभव झाला. तर मग तो पराभव खरा नाही, भाजपने आणि निवडणूक आयोगाने कारस्थान करून आपल्याला हरवलेलं आहे, असं सांगणं सुरू झालं. पण ते करतानाच एक गोष्ट विसरली जाते की निवडणुका फक्त हरियाणात झालेल्या नाहीत. हरियाणा जिंकण्यासाठी जर भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदान यंत्रामध्ये किंवा निवडणूक यंत्रणेमध्ये गफलत करू शकत असेल तर जवळजवळ 7 दशकापासून ज्या काश्मीरवर आपलं प्रभुत्व असावं यासाठी आटापेटा करणारा भारतीय जनता पक्ष तशीच गफलत करून काश्मीर का जिंकू शकणार नाही? जो भाजप हरियाणात जिंकतो आणि जम्मू काश्मीरचा अर्धा भाग असलेल्या जम्मूमध्ये जिंकतो, त्याला गफलत करून काश्मीर जिंकावं असं का वाटत नाही? सांगण्याचा हेतू असा की एकावर तुम्ही पाकिटमारीचा आरोप करता तर तो भरगच्च असलेलं पाकिट सोडून देतो आणि 10-15 रुपये असलेलं पाकिट मारतो. हे कुठेही तर्कशास्त्रात बसणार नाहीये. पण असो, त्यामुळे पराभव झाला हरियाणात तर निवडणूक यंत्रणेची गडबड असते. पण दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये मात्र एवढे प्रयास करूनही, अगदी 370 कलम हटवून सुद्धा जवळजवळ 7 वर्ष, 8 वर्ष, जवळजवळ आपण म्हणू शकतो की 5 वर्ष तिथली विधानसभा बरखास्त झालेली आहे. लोकसभेच्या 2 निवडणुका झाल्या काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये, पण तिथे विधानसभेची निवडणूक टाळण्यात आली. मग तिथून भाजपचा पराभव झाला असेल तर तिथे विजय मिळवण्यासाठी गफलत केली असती तर आपण समजू शकतो. हरियाणामध्ये भाजपने जिंकणं अवघड नाही. गेल्या 2 निवडणुका तेच जिंकलेले. तुम्ही बातम्यांमधून, एक्झिट पोलमधून, सगळ्या काल्पनिक गोष्टीमधून काँग्रेसच जिंकणार अशी हवा तयार केली आणि ती हवा खोटी ठरली. त्या फुग्याचा काय तर टाचणी लागून फुगा फुटला. तर मग यंत्रणेवर आरोप करायचे, तर हे आरोप आधी करायला पाहिजे होते. ज्याच्या न्यायालयात जाता त्या न्यायाधीशावरच
न्यायदानानंतर आरोप करणं हा सरासरी खोटारडेपणा असतो. आणि काँग्रेस खोटारडेपणा करते सांगायची गरज नाही. आता सुद्धा किती खोटारडेपणा चालू आहे बघा. हरियाणामध्ये बहुमत मिळण्याचं नव्हे तर निर्विवाद बहुमत, अगदी मतमोजणीच्या दिवशी सकाळी पोस्टल मतं मोजली जात होती. पोस्टल मतं म्हणजे जे आपल्या कर्तव्य आणि ड्युटीसाठी आपल्या निवडणुकीच्या क्षेत्राबाहेर असतात अशा कर्मचाऱ्यांना पोस्टाने मत पाठवण्याची सोय ठेवलेली आहे. आणि मतमोजणी होते तेव्हा सगळ्यात आधी ही पोस्टल मतं मोजली जातात. ती पोस्टल मतं मोजण्यात आल्यानंतर जो पहिला कल समोर आला तो 1% मतमोजणीचा सुद्धा नव्हता, अर्धा टक्के मतमोजणीचा सुद्धा नव्हता. तरी काँग्रेस 70-72 जागी आघाडीवर असे ढोल पिटायला वाहिन्यांवरून सुरुवात झाली होती. पण प्रत्यक्षात जे 99.99% मतदान असतं, म्हणजे मतपेटी किंवा मतदान यंत्राची मोजणी सुरू झाली तेव्हा पहिल्या फटक्यातच काँग्रेसला 70-72 नव्हे 40-45 जागा मिळतील की नाही इथून मतमोजणीला सुरुवात झाली होती हरियाणामध्ये. आणि बघता बघता पहिल्या तासाभरातच काँग्रेस जी मागे पडली अगदी 30 जागांपर्यंत आली आणि भारतीय जनता पक्ष 50-55च्या पुढे गेला पहिल्या दुसऱ्या फेरीत. तेव्हापासून शेवटपर्यंत काँग्रेसला बहुमताचा म्हणजे 45 हा आकडा एकदाही पार करता आला नाही. ही परिस्थिती आहे. पण मग हळूहळू तक्रारी सुरू झाल्या. 2 का 4 राऊंड झाल्यानंतर काँग्रेसचे पहिले मुख्य जयराम रमेश माध्यम प्रमुख यांनी आवाज उठवला की निवडणुका मतमोजणी झपाट्याने चालू आहे, पण निवडणूक आयोग मात्र आपल्या वेबसाईटवर पहिल्या 1-2 फेऱ्यांपलीकडे जास्त आकडे टाकतच नाहीये. अखेर शेवटपर्यंतचे आकडे टाकून झाले तरीही ही तक्रार सुरू राहिली. आणि नंतर मग मतदान यंत्रात कसे दोष आहेत त्याविषयी काँग्रेस प्रवक्ते उदार हस्ते किंवा उधळलेल्या तोंडाने बोलायला लागले. असो, मुद्दा इतकाच की जर निवडणूक आयोग गफलत करणार असेल आणि भाजपला जिंकवणार असेल तर भाजप त्याच मार्गाने जम्मू काश्मीरमध्ये आपला विजय मिळवत का नाही? गफलत काश्मीरमध्ये का करत नाही? गफलत कर्नाटकात का करत नाही? गफलत तेलंगणामध्ये का करत नाही? पण जिथे जिथे भाजप हरला आणि काँग्रेस जिंकली किंवा भाजप विरोधी पक्ष जिंकला तेव्हा कधीही निवडणूक मतदान यंत्राविषयी तक्रार होत नाही. आणि हे मी म्हणत नाहीये, हे डॉक्टर कुरेशी नावाचे 2014-15 मध्ये असलेले प्रमुख निवडणूक आयुक्त यांनी सुद्धा ट्विटरवर तसं म्हटलेलं होतं. मतदानानंतर ताबडतोब निवडणूक यंत्रातल्या गडबडीविषयी बोलणारा आम आदमी पक्ष निवडणुकीचे निकाल लागून जवळजवळ 99% जागा जिंकल्या तेव्हा मात्र निवडणूक यंत्राबद्दल शंका व्यक्त करत नाही. निदान आपण खोटा आरोप केला याची कबुली द्या आणि माफी मागा अशी मागणी डॉक्टर कुरेशी यांनी केली होती. असो, मुद्दा इतकाच आहे की ज्या वेळेला तुम्हाला खोटं बोलायचं असतं तेव्हा तुम्ही अधिकाधिक खोडेपणा करत जाता आणि तेच झालेलं आहे. म्हणून हरियाणाचे निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे लोक आवेशपूर्ण बोलायला लागले. आपण जसं काही जग जिंकलंय अशा थाटात भारतीय जनता पक्षाचे लोक बोलायला लागले, प्रवक्ते बोलायला लागले. तेव्हा अर्थातच डिवचले गेल्यासारखे काँग्रेसवाले चिडले तर नवल नाही. पण हरियाणामध्ये आपल्याकडे बोलण्यासारखं काय नाही. आणि सगळ्या विश्लेषणातून काँग्रेसचे प्रादेशिक नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांच्यावर दोषारोप सुरू झाले तेव्हा हरियाणाविषयी बोलायचं काँग्रेसचे नेते टाळायला लागले. आणि त्यांनी हरियाणा कशाला, काश्मीरविषयी बोला, काश्मीरमध्ये भाजपचा धुव्वा उडालेला आहे. भाजपचा धुव्वा उडालेला नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आणि काश्मीरमध्ये आपणच जिंकलो अशा थाटात राहुल गांधी किंवा काँग्रेसवाले बोलत होते ते सुद्धा धादांत खोटं होतं. कारण जम्मू काश्मीरमध्ये अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पक्ष यांची युती होती. तिथे सुद्धा काँग्रेसच्या वाट्याला जितक्या जागा आल्या
त्यामध्ये काँग्रेसला यश मिळवता आलेलं नाही. खरं यश हे नॅशनल कॉन्फरन्सने मिळवलं, जे गेल्या वेळेला पीडीपी नावाच्या मेहबूबा मुफ्तींच्या पक्षाला मिळालं होतं. पारडं फिरलं आणि काश्मीर मधले जे 2 प्रमुख पक्ष आहेत त्यापैकी एक पक्ष परत पराभूत झाला आणि आपोआपच दुसरा पक्ष विजयी झाला. पीडीपी जिंकते तेव्हा नॅशनल कॉन्फरन्स हरते आणि नॅशनल कॉन्फरन्स जिंकते तेव्हा पीडीपी हरते आणि तेच झालं. इथे काँग्रेसचा काय संबंध आला? लागोपाठच्या 4-5 निवडणुका तुम्ही बघितल्यात तर मग जम्मू काश्मीरमध्ये, जम्मू भागामध्ये भाजप सातत्याने जिंकत आलाय, लोकसभा असो विधानसभा असो. आता सुद्धा काही वेगळं झालेलं नाही. जम्मू काश्मीरमध्ये ज्या जागा आहेत त्यामध्ये काय 34-37 जागा आहेत, त्यात जवळजवळ 28-29 जागा भाजप जिंकला. याला भाजपचा पराभव म्हणता येत नाही. आणि काश्मीर खोऱ्यामध्ये आपला नॅशनल कॉन्फरन्स हा काँग्रेसचा मित्र पक्ष प्रचंड मतांनी जिंकून आला. त्यांना मिळालेल्या जागा लक्षात घेतल्या तर काँग्रेसच्या 4-5 जागा अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने जिंकलेल्या आहेत. आणि तात्काळ ओमर अब्दुल्लांचे वडील माजी काय ते मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी आपल्या पक्षातर्फे आपला मुलगा ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होईल ही घोषणा सुद्धा करून टाकली. आता गंमत खरी सुरू झाली. एवढं सगळं झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा किंवा सरकार बनवण्याचा दावा करायला राज्यपालांकडे जावं लागतं आणि राज्यपालांकडे जाताना दावा करणाऱ्या नेत्याकडे विधानसभेतल्या बहुमताचा आकडा असलेल्या आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्या लागतात. ओमर अब्दुल्ला यांचं नाव तात्काळ त्यांच्या पक्षाने आणि वडिलांनी जाहीर केलं. मुख्यमंत्री अब्दुल्ला होणार, ओमर अब्दुल्ला होणार. पण ओमर अब्दुल्लाला बहुमत दाखवण्यासाठी ज्या इंडी अलायन्सचे आमदारांची सही पाहिजे त्यामध्ये काँग्रेसचा समावेश होतो आणि तो पाठिंबा द्यायला काँग्रेस पक्षाने विलंब केलेला आहे आणि त्यामुळे ओमर अब्दुल्ला भडकलेले. आता बघाल तर मी बोलतोय ती तारीख 11 आहे, म्हणजे 3 दिवस निकालाला होऊन गेले, पण 2 दिवस झाले तरीही सरकार बनवण्यासाठी काँग्रेसकडून पाठिंब्याचं पत्र ओमर अब्दुल्ला यांना मिळालेलं नव्हतं आणि त्यामुळे संतप्त झालेले ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेसला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला, जाहीर विधान केलं की सरकार बनवणं हे नॅशनल कॉन्फरन्सला काँग्रेस शिवाय सुद्धा शक्य आहे, अशी भाषा ओमर अब्दुल्लांनी वापरलेली आहे. म्हणजे हरियाणाबद्दल कशाला बोलायचं, जिथे भाजपचा पराभव झालाय त्या काश्मीरबद्दल बोला असं काँग्रेसवाले सांगत होते. तिथेही काँग्रेसचा विजय झालेला नाही आणि ज्या प्रादेशिक मित्र पक्षाच्या यशाला आपलं यश दाखवण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि काँग्रेसवाले करत होते, त्यांनाच त्या प्रादेशिक पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी सणसणीत कान पिचक्या दिलेल्या आहेत की विजय तुमचा झालेला नाही आणि सरकार काँग्रेस पक्षाचं बनणार नाहीये. सरकार हे नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाखाली आघाडीचं होईल आणि त्या आघाडीतला एक पक्ष काँग्रेस आहे. पण काँग्रेसला जर असं वाटत असेल की आपले 4-6 आमदार आहेत आणि त्या बळावर आपण नॅशनल कॉन्फरन्सची ओमर अब्दुल्लाची अडवणूक करू शकतो, तर काँग्रेस सोबत नाही आली तरी ओमर अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्स सरकार बनवू शकते असं जाहीरपणे ओमर अब्दुल्लांना बोलायची पाळी राहुल गांधींच्या काँग्रेसने आणली. म्हणजे 2-3 दिवस ज्या मित्र पक्षाच्या यशामुळे ते आपलं यश दाखवून राहुल गांधी काँग्रेसवाले झूल पांघरून मिरवत होते, त्याच काँग्रेसला त्यांच्याच मित्र पक्षाने अक्षरशः थोबाडून काढलं. हिंदीमध्ये एक म्हण आहे, उक्ती आहे, बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना.
अगदी मला वाटते राज कपूरच्या का जिस देश में गंगा बहती चित्रपटामध्ये या मुखड्याचं गाणं आहे, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. नेमकी तशीच परिस्थिती विधानसभा निकालानंतर काँग्रेसच्या बाबतीत झालेली आहे. हरियाणात प्रमुख पक्ष असून काँग्रेस हरली आणि आपण कसा काश्मीर जिंकलाय हे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असली तरी काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस हरलेली आहे, किंबहुना काँग्रेसचा धुव्वा उडालेला आहे. नॅशनल कॉन्फरन्स हा प्रादेशिक पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष, या दोघांच्या स्पर्धेमध्ये काँग्रेसचा खुर्दा झालेला आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये जिंकलो तो अब्दुल्ला मीच असं भासवण्याचा जो प्रयत्न राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्याकडून सुरू झाला, त्याच्यासाठी संतप्त झालेल्या ओमर अब्दुल्लांनी खडे बोल ऐकवलेले. तुम्हाला पाठिंबा द्यायचा नसेल, तुम्ही सरकार बाहेर बसा. काँग्रेस सरकारमध्ये नाही आली आणि काँग्रेसने सत्तेला पाठिंबा दिला नाही, तरीही नॅशनल कॉन्फरन्स आणि ओमर अब्दुल्ला सरकार बनवू शकतात आणि सरकार चालवू शकतात, असे खडे बोल ओमर अब्दुल्ला ऐकवतात. तेव्हा ती हिंदीतली उक्ती आठवते, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. म्हणजे बेगानी शादी म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सचा विजय आहे, पण त्यासाठी निघालेल्या वरातीमध्ये नाचतोय कोण? राहुल गांधी आणि काँग्रेस नावाचा अब्दुल्ला नाचतोय. आणि त्या वरातीतला खराखुरा जो दुल्हा आहे, नवरदेव आहे, त्याला चिडून सांगायला लागतंय, बाबा रे इतका नाचू नकोस, तुझं लग्न नाहीये, तू लग्नात फक्त नाचायला आलेला नाच्या आहेस. अशा कानपिचक्या ओमर अब्दुल्ला राहुल गांधींना, काँग्रेसला आणि संजय राऊत सारख्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांना कानपिचक्या देत आहेत. आणि सामान्य लोकांना, पत्रकारांना ओमर अब्दुल्ला दाखवून देत आहेत की हे जे नाचतायत काश्मीरच्या निवडणूक निकालानंतर ते तोतया अब्दुल्ला आहेत. खरा अब्दुल्ला मी आहे, जो शेख अब्दुल्लांचा नातू आहे, जो फरूक अब्दुल्लांचा मुलगा आहे. असा खरा अब्दुल्ला तो ओमर आहे, तो राहुल नाही. दुर्दैव असंच असतं मित्रांनो, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे, फुशरक्या मारणारे यांची अशीच दुर्दशा होत असते. त्यामुळे हरियाणातला पराभव पचवता येत नसेल तर राहुल गांधींनी आणि काँग्रेसवाल्यांनी गप्प बसणं हा सुद्धा शहाणपणा झाला असता. पण आपल्या मूर्खपणाचं प्रदर्शन मांडणं हे राहुल गांधींच्या कालखंडामध्ये काँग्रेसवाल्यांना सगळ्यात अभिमानास्पद झालेलं आहे. आपल्या पराभव म्हणजेच आपला कसा विजय आहे, आणि आपला विजय हा नैतिक असतो, तो आपला पराभव असतो, असा एक नवा सिद्धांत राहुल गांधींच्या काँग्रेसने निर्माण केलेला आहे. आणि म्हणून हळूहळू करत ज्यांना ते मित्र पक्ष म्हणवतात, त्या उभाटा शिवसेना असो, तृणमूल काँग्रेस पक्ष असो किंवा नॅशनल कॉन्फरन्स असो, अशा एक एक मित्र पक्षांना राहुल गांधी किंवा काँग्रेस म्हणजे बेगानी शादी मधला अब्दुल्ला दिवाना आहे हे सांगायची वेळ आहे. इथे परिस्थिती अशी आहे की एक खराखुरा अब्दुल्ला नावाचा नेता आणि त्याचा पक्ष आहे, आणि म्हणूनच त्याला समोर येऊन सांगावं लागतंय की हे जे नाचताना दिसतायत ना लोक, हो, जे तुम्हाला वरातीमध्ये नाचताना दिसतायत त्यांचं लग्न नाहीये. ते नवरदेवासारखे मिरवत असले तरीही ते वरातीत नाचणारे बाजार बुणगे आहेत. त्यांचा या लग्नाशी काहीही संबंध नाही, ना वरातीत त्यांना आमंत्रित सुद्धा केलेलं नाही. राहुल गांधी आणि काँग्रेसचं तरी समजू शकतं, कारण काश्मीरच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाने ओमर अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्स बरोबर आघाडी केली होती, जागा वाटप केलं होतं. पण मुंबईत शिवसेनेचे संजय राऊत कशाला नाचतायत? त्या काश्मीरच्या वरातीशी संजय राऊत किंवा उबाटा शिवसेनेचा संबंध काय? पण चालले थोडी टाकली
की वरातीत नाचणारे मोठे तावात आवेशात नाचत असतात. पण ज्या कुठल्याही वरातीमध्ये जितके तावाने अचकट विचकट हालचाली करत नाचणारे असतात त्यांनी टाकलेली असते मित्रांनो. आणि संजय राऊत किंवा उबाटा शिवसेनेच्या काश्मीर विषयक किंवा विधानसभा निवडणूक विषयक प्रतिक्रिया आहेत ते बघितलं का कळतं की राहुल गांधी निदान त्या काश्मीरच्या वरातीमधले आमंत्रित तरी आहेत. पण शिवसेनेचे उबाठाचे जे इथले प्रवक्ते नेते आहेत ते कशाला इतके बागडतायत, ते कशाला इतके नाचतायत. पण टाकलेली असली मग कुठच्या वरातीत नाचतोय आणि का नाचतोय याचा संबंधच येत नाही. आणि नेमकी तीच अवस्था आज झाली आहे. आणि जेव्हा याचा अतिरेक होतो तेव्हा खऱ्या खुऱ्या अब्दुल्लाला समोर येऊन जगाला ओरडून सांगावं लागतं, नाचणाऱ्याच्या कानाखाली आवाज काढावा लागतो आणि सांगावं लागतं, बाबा इतका नाचतोयस कशाला, तू नवरदेव नाहीयेस, लग्न तुझं नाहीये आणि वरातीत तर तू आमंत्रित सुद्धा नाहीस, असं सांगायची वेळ येते. नेमकी तशी स्थिती जम्मू काश्मीरचे भावी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावर राहुल आणि संजय राऊत सारख्या लोकांनी आणलेली. ही शादी आमची आहे, तू बेगाना आहेस, तू परका आहेस. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.